सचिन also 40+ आणि 40+ गोलंदाज मिस्टर दिगंबर पाटील. आपण स्क्रीनवरती पाहू शकता आमचे अनेक मान्यवर. व्यासपीठ पूर्णपणे खचाखच भरलंय आणि चहूबाजूला मैदान सुद्धा तुडुंब भरले. आमच्या दर्दी प्रेक्षकांनी सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज दिगंबर. 54 धावांचं लक्ष 24 चेंडूंमध्ये इथे गाठायचं आहे. हा सामना जिंकण्यासाठी निमित्त आहे धामणगाव प्रीमियर लीग 2024 क्रिकेटची जत्रा. एक गाव आणि 2 धाव पाऊल पुढे जात असताना आपण ही स्पर्धा दुसऱ्या सीझन मध्ये घेऊन जात आहोत. बॅकफुटला गेले होते योगेश. कट करचा प्रयत्न स्कोर ऑफ द विकेट, परंतु त्या ठिकाणी नीटचं टायमिंग नाही झालं आणि बॅकवर्ड पॉइंटला कव्हर करेपर्यंत सिंगल धाव इथे प्राप्त केली आहे. बॅट्समन योगेश ऑफ द मार्क. धावसंख्या 1, लक्ष 54 धावांचं. अगदी दुग्ध शर्करा प्रकाश झोत पाहतो आपण. हा कोणता चेंडू, हा पूर्णपणे फुलर टॉस केलेला चेंडू बघितला आपण दिगंबर पाटीलच्या माध्यमातून. चांगलं व्यक्तिमत्व आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांची खूप मेहनत असते असे गौतमजी पाटील, दिगंबरजी पाटील, हे 2 पाटील जय महाराष्ट्र धामणगावसाठी नेहमीच कार्यरत असतात. आणि ते दिगंबर पाहतो आपण बॉलिंग मार्कवरती 40+ चे खेळाडू. चेंडूला छान पद्धतीने टॉस केलं होतं आणि दुसरा चेंडू डॉट काढला. धावसंख्या 1 वर. पी शिलन संघ आधीच्या सामन्यात सुद्धा पराजित झाला होता. निलेश चोरगे कॅप्टन या संघाचे. पुन्हा गोलंदाज दिगंबर पाटील. स्लोअर वन, चेंडूला टर्न केला आधी अजुर्दी स्टाईलनी हा सुंदर फटका सजवलाय. चेंडू जात असताना लॉंग लेगच्या दिशेने देखना चौकार. मध्ये 13.50च्या सरासरी जायचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये सरासरी राखण्याचा मानस दिसतोय, कारण चौकार आलाय, मोमेंटम प्राप्त झालंय सचिनच्या बॅटमधून तो चौकार. धावसंख्या पाहतो आपण 5. पुन्हा एकदा फ्लाईट द्यायचा प्रयत्न होता दिगंबर पाटील या बॉलरचा आणि चेंडूला ड्रायव्ह केलंय. छान पद्धतीने ट्रॅव्हल होतंय. मिसफिल्डिंग झाली, थोडं कारण ठरलं, परंतु त्या ठिकाणी नुकसान नाहीये. फक्त सिंगलवरती समाधान मानलं सचिनने. त्याचं कारण की योगेशने स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि थांबवलं. 2 धाव घेण्याचा नाद केला नाहीये, कारण आजच्या दिवसामध्ये अनेक खेळाडू रनआउट झालेत या मैदानावर आपण पाहिलं. तिथे धाव घेण्याचा नाद फसलेला. धावसंख्या 6 वर. पुन्हा गोलंदाज दिगंबर पाटील. टॉस करतायत आणि हाफ वॉली घेऊन पावलांचा प्रॉपरली वापर करून चेंडूला ड्राईव्ह केले. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह वाईड इज लॉंग ऑफच्या दिशेने अगदी सुंदर चौकार योगेशच्या बॅटमधून. त्यासाठीच तर आपल्याकडे स्ट्राईक ठेवली होती योगेश आणि 2 धाव आधीच्या चेंडू ती का घेतल्याने त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि सुंदर चौकार सजवला. धावफलक सजवायचा प्रयत्न आणि टर्न केले. गेरकी घेतली स्वतःभोवती आणि चेंडूला दिली फिरकी. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने दणदण करत 1, 2, 3 टप्प्याने 4 धावांसाठी. उत्तम पद्धतीने अगदी पावलांचा वापर केला. चेंडूला येऊ दिलं, पॉज घेतला आणि अक्षरशः खेचून मारलं होतं. त्या चेंडूवरती चांगलं आक्रमण केलं होतं योगेशाने. धावसंख्या इथे लगावली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 वरती बिनबाद चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. जी सरासरी पाहिजे होती त्यापेक्षा 50 धावा जास्त केल्या आणि चांगला स्वप्नवत स्टार्ट कसा द्यायचा हे दाखवून दिलं या जोडीने, सचिन आणि योगेशची जोडी. फ्लाइंग स्टार्ट. 54 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी हा दुसरा सामना खेळतोय पीयूष 11. शिवांश 11 विरुद्ध सामना गमावला होता आणि तो पीयूष 11 संघ या ठिकाणी 2 हात करतोय क्रिशा 11च्या विरुद्ध. बॉलिंग मार्कवरती मिस्टर आयुष आणि समोर फलंदाज सचिन. सचिनच्या बॅटमधून सुद्धा 1 चौकार 1 सिंगल आणि योगेशांच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 सिंगल.
चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न आहे, भागीदारी वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. फिल्डिंग बघा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट झोनकडे, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ऑन साईडला. यावेळेला उचली घेणारा चेंडू फ्लाय झाला आणि विकेट किपरकडे जाऊन पोचला. डॉट चेंडू काढतोय, पहिला चेंडू चांगला प्रस्तुत केलाय गोलंदाज आयुष भोईरने. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं त्याची फटकेबाजी. 3 चौकार 3 षटकाच्या मदतीने 39 धावा 13 चेंडूमध्ये ठोकल्या. तोच बॉलर पाहतो आपण, अष्टपैलू काबिल करणारा हा गोलंदाज. हा चेंडू अगदी अंगावरती होता, जास्ती रूम नव्हती, चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं वाईडिस मिड ऑफच्या दिशेने एका धावेसाठी. आणि पुन्हा एकदा योगेशने थांबवलं सचिनला दुसरी धाव घेण्यापासून. एका धावेने धावसंख्या पुढे सरकत आहे पीच 11ची, ती म्हणजे 15 वर. 15 ऑन द बोर्ड. 15 रन तो बन गए मैदान में. एक भी विकेट का पतन नहीं हुआ अभी तक. समीर ठाकरे ने बहुत बढ़िया तरीके से हिंदी कमेंटेटर या जगह पेश किया, सुनने लायक था वो कमेंट्री. बहुत बढ़िया उनका आवाज़ है, दमदार आवाज़ सादर करते हुए ये मैदान में समीर ठाकरे. बिकॉज योगी हमेशा कहते हैं ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रांड. दाव संख्या 16 वर. 16 रन बन गए मैदान में. मैं भी थोड़ी सी कोशिश करता हूँ, चलो अब चांस दे रहे तो बीच बीच में मराठी भी आ सकता है. डरो मत, डरना मना है, सुनना जरूरी है. डीपीएल 2024 हम देख रहे हैं मैदान में. बहुत बढ़िया तरीके से ये मैदान को सजा दिया है. ये फुलर लेन का गेंद डालते हुए बहुत बढ़िया तरीके से उसको खोद नहीं पाए और बैट्समैन वहां पे कॉट बिहाइंड के तरीके से आउट होते हुए पहला विकेट का पतन होता हुआ टीम पीच 11 का. या हिट विकेट का. आज के पूरे दिन में बहुत बढ़िया तरीके से हर एक ने क्रिकेट खेला है. ये क्रिकेट का मेला है, अपने धामनगाव का मेला है. नवीन फलंदाज निलेश सोरगे स्ट्राईक एंडला कॅप्टन जातोय. राऊंड द विकेट गोलंदाज आणि फक्त दिशा दिली. बॅटचा फेस ओपन केला, चेहरा फक्त ओपन केला आणि डीप मध्ये फिल्डर आहे पाहिलं. 30 सर्कल मधून चेंडूला ट्रॅव्हल केला आणि पाहता पाहता अगदी सोन्याच्या आणि मथुरच्या चपळाने त्या 2 धाव पूर्ण केल्या. या सोन्यासारख्या बॅट्समनने जुना जाणता खेळाडू मिस्टर निलेश सोरगे कॅप्टन 2 धावा इथे वेचतोय. धावसंख्या पोहोचवली आहे 18 वर. 18 ऑन द बोर्ड. 54 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. दुसरं षटक सुरू आहे आयुष भोईरचं. आयुष भोईरने सुद्धा अटॅक केला होता आणि आयुष भोईरती अटॅक करण्यासाठी निलेश सोरगे अगदी सज्ज आहे. परंतु पहिला अगदी सुंदर शॉट खेळला आणि आता उचललाय, आकाशाला गवस निघालतोय का चेंडू बघायचंय. वाईडिस लॉंगच्या वरून 2 फिल्डरला भेदून चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम. खराब भी नहीं थी उसका. बहुत बढ़िया तरीके से समाचार लेते हुए नीलेश सोरगे कैप्टन्स इनिंग्स साकारते हुए मैदान में मचा दिया शोर. और स्कोर बोर्ड अपने को बता रहा है 24 पर. 24 ऑन द बोर्ड. 12 गेंद में 30 रनों की जरूरत जीतने के लिए टीम पीच 11 को. सामना जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निलेश सोरगे आता मैदानामध्ये पोहोचला. आधीच्या सामन्यात सुद्धा निलेश सोरगेने हलचल निर्माण केली होती,
प्रत्येक संघामध्ये एक असा खेळाडू ठरलाय, प्रत्येक जसा श्रीकांत, जसं आपण बघितलं राजेश पवार, जसे निलेश चोरगे, जसे चेतन ठाकरे तर अगदी लाजबाब खेळला आजच्या ह्या लीगमध्ये. पूर्ण दोन्ही सामन्यांमध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवलाय चेतन ठाकरेने. आज काय ठाकरे चमकतायत, आमचे समीर सुद्धा चमकतायत, ज्याने हिंदी कॉमेंट्री केली अगदी मस्त पद्धतीने. त्यानंतर वाटतं योगेशची बारी आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आणि नवीन गोलंदाज प्रणित भोईर बॉलिंग मार्कवरती. समोर फलंदाज आपण पाहतोय मिस्टर योगेश 40+. योगेशने जास्त चेंडू खेळले नाही, परंतु धावा मस्त छान केलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 10 धावा, ज्यामध्ये 2 चौकार आणि हा फुलर लेनचा चेंडू नव्हता, तर हा उचली किनारा होता, परंतु अगदी फुल बाउन्सर पाहिला आपण. पंचांनी वाईटचा इशारा केला गोकुल पाटील सरांनी. सिग्नल अवांत धाव मिळते आणि धावसंख्या फुलत असताना जाऊन पोचलेली आहे पीश 11ची 25 वर. 25 ऑन द बोर्ड. 54 धावांचं लक्ष, अजून 29 धावांची गरज जिंकण्यासाठी आणि पूर्ण 12 चेंडू शिल्लक आहेत. हा प्रणितचा चेंडू पूर्ण परवानगी होती हात खोलण्याची, चेंडू वाईट सुद्धा होता ऑफस्टिकच्या बाहेर. अगदी पॉज घेतला होता बॅट्समन योगेशने, परंतु चेंडू अक्षरशः उसळी घेऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहू शकता हे रिप्ले, बॅकफुटला गेले होते, पूर्णपणे निराश हातात झाले. बघा त्यांची बॉडी लँग्वेज सांगत असताना की मी हा मिस केला चेंडूला. आता मात्र लेट द बॉल गो. चेंडूला सोडण्याची कला सुद्धा आपण पाहतोय योगेश या बॅट्समनच्या माध्यमातून. एक कला असते ती सुद्धा, एक स्टान्स असतो, ती दाखवत असताना अजून एक दुसरा वाईड इथं पडतोय षटकामध्ये. धावसंख्या 26 वर. 26 रन बन गए मैदान में और जीतने के लिए और 28 रनों की जरूरत 11 गेंदों में. उचललाय मिस्टामिक स्ट्रोक. आता मात्र हा झेल टिपणार का? येस, दॅट्स इट. योगेश यांचा झेल टिपलाय विकेट किपरने आणि दुसरा धक्का लागतोय टीम पीश 11ला योगेशच्या रूपामध्ये. दोघांमध्ये टक्कर झाली होती झेल घेताना, परंतु विकेट किपरची आपण नक्कीच या ठिकाणी त्यांची प्रशंसा केली पाहिजे की झेलला सोडलं नाहीये. एकमेकाला धक्का दिला होता त्यांनी आणि वार्तालाप सुद्धा झाला दोघांमध्ये की अरे कॉल तर दे ना, मला आवाज तर दे, आवाज दे, मी हाजीर आहे. आवाज दिला पाहिजे, कॉल केला पाहिजे, कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे. तर या ठिकाणी विकेटचं पतन केलं, 2 वाईट टाकले, एक डॉट, म्हणजे 2 लिगल चेंडू पडलेत. धावसंख्या स्थिर आहे ती 26 वर. अजून 28 धावांची गरज 10 चेंडूंमध्ये. आता हा जबरदस्त चाबुक शॉट, चपराक, ओ मिड विकेटच्या वरून सनसनाटी निर्माण करणारा, विजयाचा शंखनाद फुंकणारा ठोकलाय षटकार आल्या बॅट्समन नितेश वनगे. संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी आणि त्या संघर्षाला सुरुवात झाली. प्रेक्षको, ही वादळापूरची शांतता होती, कारण आता मैदानामध्ये नितेश वनगे जो आलाय तो आलेल्या पूर्णपणे सेट झालाय. डगआउटमधून षटकार खेचलाय आगाज करत असताना की मला सामना जिंकायचा आहे. आपने मेरा अभी सिर्फ अंदाज देखा है, अंजाम होना अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, ये मैच का पिक्चर और बहुत कुछ बाकी है. मैदान में जबरदस्त फटकेबाजी इथे सुरू झाली आहे. धावसंख्या पोहोचली 32 वर. अजून जिंकण्यासाठी 22 धावांची गरज 9 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने उजव्याचा प्रयत्न, पण तो आता लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे झेल टिपला गेलाय, सुरक्षित झेल टिपलाय आणि ज्या फलंदाजाने अशा उंचावल्या होत्या त्याला लगेचच क्विक रिप्लाय दिलाय गोलंदाज प्रणित भोईरने. झेल बाद फलंदाज बॅट
एकत्र येऊ नका, फिल्डिंग सजून घ्या, मस्तपैकी जज करून झेल टिपला लॉंग ऑनला फिल्डरने. आणि असं वाटलं की चेंडू ट्रॅव्हल होईल आउट ऑफ द पार्क, पण तो नाही, कारण नरमी आहे हवेमध्ये, ह्युमिडिटी आहे, आर्द्रता असल्यामुळे चेंडू नीटसा कॅरी होत नाहीये हवेतून जात असताना. आणि बघितलं आपण त्या चेंडूमध्ये ताकद कमी होती, टायमिंग चांगलं होतं, परंतु चेंडू अगदी त्या ठिकाणी एलिव्हेट नाही झाला आणि लॉंग ऑनला झेल टिपला होता फिल्डरने. धावसंख्या 32 असताना विकेटचं पतन झालं. आता चेंडू शिल्लक आहेत, आपण पाहू शकता, जिंकण्यासाठी 8 आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजे 24 ना. गलीच्या दिशेने त्या ठिकाणी बघा नाट्यमय स्थिती पाहतो आपण. गौतम पाटील अगदी हात मिळवत असताना बघा त्यांना अगदी शेक हँड करतायत. किती सुंदर कामगिरी. मी 40+ नव्हे, माझं क्रिकेटचं तारुण्य अबाधित आहे. काय छान पद्धतीने 38 सर्कलमध्ये त्या चौकाराला अडवलाय आणि अडचण निर्माण केलाय. विजयापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही, कारण गौतम आहे, मी गौतम पाटील आहे. मी माझा गौरव प्राप्त करेन माझ्या संघासाठी. माझी संघामध्ये वर्णी लागली 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी. आता 21 धावांची गरज. 7-21, 7-21, परंतु हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नोचा इशारा बीमरचा. 1+1, 2 धावा मिळतील 0 चेंडूवर. फ्री हिट ची पेशकश असेल पुढचा चेंडू. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 35 वर. उघडा डोळे, बघा नीट, येणारा चेंडू आहे. सुपर हिट, फ्री हिट, हात खोलण्याची मेजवानी. येस, गौतम पाटील यांनी मन जिंकलं सर्वांचं, परंतु हा चेंडू आता बॅट्समन सर्वांचे मन जिंकेल का, त्यासाठी पर्वणी आहे हात खोलण्याची. सामना टर्न होऊ शकतो ज्ञानेश्वर सर जर हा फटका मोठा आला तर, कारण धावा झाल्यात 35, अजून 19 धावांची गरज. संध्याची केणे, वा, गुड नाईट. 19 धावांची गरज 7 चेंडूंमध्ये. फ्रीचा चेंडू, बॉलरला थांबवलं फलंदाजाने. तयार होते प्रथमेश, स्वतः तयार करतोय, रेडी फॉर द हिट, कारण त्याला हिट नव्हे तर सुपर हिट फटका मारायचा आहे. पर्वणी आली आहे. हा फटका बनू शकतो हॉटस्टार मोमेंट ऑफ द मॅच, ऑफस्टॉक्स मोमेंट ऑफ द मॅच. गोलंदाज संधी देईल का बघायचं आहे. जातोय रनवे मधून आणि हा पुढे सरसावला अटॅकचा प्रयत्न होता, परंतु फटक्यामध्ये ब्लाइंड शॉटची नजाकत होती. कुठल्या प्रकारचा तालमेल नव्हता, परंतु रनिंगचा तालमेल बघितला. निलेश चोरगेने घेतल्या 2 धावा, सक्सेसफुल रनिंग बिटवीन विकेट. तर अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 37. आता जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 17ची घंटा वाजली, खतऱ्याची घंटा वाजली. 17 धावांची गरज. 17 रिक्वायर्ड विदिन 6 डिलिव्हरीज. 17 रनों की जरूरत 6 गेंदों में. वाह, असा सामना एक रंगला होता. ज्या सामन्याला राजेश पवारने कलाटणी दिली होती, नंतर तो सामना 2 चेंडू 8 वर आला होता, त्यानंतर 1 चेंडू 4 वर आला होता. तसा सामना होईल का बघायचा आपण. जाऊया काही क्षणासाठी डीजे आमच्या सूरजकडे. वेळ घेऊ नका. 6 चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज. निलेश चोरगे अजून मैदानामध्ये आहे आणि सोबतीला प्रथमेश भोईर सुद्धा आहे. आता स्थायिकला निलेश चोरगे, जो मोठे फटके मारू शकतो. तसे फटके मारले ते राजेश पवारने. तसे फटके मारण्याची हिंमत आहे, कॅलिबर आहे, क्वालिटी आहे, कॅपॅसिटी आहे निलेश चोरगेमध्ये. ती आता दाखवण्याची वेळ आली आहे. अंधार पसरला आपल्या संघामध्ये आणि अंधारामध्ये चमकतो तो खरा हिरा असतो. मी पुराणा हिरा आहे, कोहिनूर हिरा आहे. निलेशला ते करून दाखवावं लागेल. 6 चेंडू 17 धावांची गरज. समोर नौका गोलंदाज मिस्टर सिद्धेश भोईर, उभरता सितारा, नवीन गोलंदाज आणि जुना क्रिकेटर मिस्टर निलेश चोरगे. आपल्या संघाला एक विजय प्राप्त करून देण्यासाठी कॅप्टनची भूमिका इथे पार पाडावी लागेल.
पहिला चेंडूला लॉब केला. ओ माय गॉड, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिलिव्हर, भन्नाट सिक्सर. निलेश चोरगे ऑन फायर. जिंकून दिला तर हिमेश माळीकडून 500 रुपये गोलंदाज सिद्धेश भोईरसाठी आलेला आहेत. परंतु आता निलेश चोरगे सुद्धा कमी नाहीये. तो सुद्धा सांगतोय आम्ही सुद्धा इथे फिरायला आलोय, आम्ही सुद्धा सामना सोडणार नाहीये, मी सुद्धा जिंकण्यासाठी आलोय, मला सुद्धा परमेश्वराने जिंकण्यासाठी जन्माला घातलंय, ते मी सोडणार नाहीये. जिंकणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आता तो मी मिळविणारच असं सांगत असताना 5 मध्ये 11चं समीकरण आलंय. 5-11. पहिलाच ब्लास्ट धमाका निलेश चोरगेच्या बॅट मधून. हवा में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, अरे दुनिया जीतने का हौसला मेरे दोस्त, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. तुम्हाला दुनिया जिंकायची आहे, दुनिया जिंकायची म्हणजेच तुम्हाला सामना जिंकून दाखवायचा आहे. चॅम्पियन पद तर खूप दूर आहे, परंतु त्यासाठी पहिला विजय प्राप्त करून देणे गरजेचे आहे. निलेश चोरगे सज्ज. ओ लेट द बॉल गो थ्रू द राऊंड लेग. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू परेश महाजन सर सांगत असताना सिग्नल वाईट बॉलचा आणि अजून भर पडते. नशिबाची साथ मिळत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 44 वर. 54चं लक्ष, 10 धावांची गरज 5 मध्ये. 5-10 समीकरण. 17 धावांची गरज होती, षटकार आला, त्यानंतर वाईट चेंडू पडत असताना तुमच्या नशिबाला इथे साथ मिळते, तुमच्या श्रमाला साथ मिळते, ती नशिबाची. पण तो प्रयत्न करा. हो, कट करायचा प्रयत्न केला होता, वेगाने चेंडू टाकला गोलंदाज सिद्धेश भोरणे. काय वेग होता, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू खाली सुद्धा ठेवला आणि पाहिलं की सरप्राईज झाला निलेश चोरगे. अगदी एक तेर एक मेरी, कभी इधर तो कभी उधर, सामना मॅच झुकता हुआ. अगदी आसमंतामध्ये सुद्धा तारे चमकतायत, परंतु या सामन्यामध्ये कोण चमकेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. आपटी देण्याचा प्रयत्न इथे सफल ठरलाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा, पण तू चेंडू काढलाय, हे महत्वाचं ठरलं. मॅच काढली तर हिमेश माळीकडून 500 रुपये सिद्धेश भोईरसाठी. निलेश चोरगे मॅच काढेल का की सिद्धेश भोईर काढेल. दोन्ही पण बॉलर आणि बॅट्समन वरती लक्ष लागले पूर्ण आमच्या प्रेक्षकांचं. 3 मध्ये 10 समीकरण सोपं केलं होतं षटकार आल्यानंतर, परंतु सिद्धेशने सुद्धा दाखवून दिलं की मी सुद्धा क्रिकेटचे धडे गिरवतोय. आता उचललाय हा चेंडू, अगदी उंच जातोय, कोणा जवळ झेल टिपलाय. सेलिब्रेशन सेलिब्रेशन सेलिब्रेशन. निलेश चोरगे बाद, झेल बाद. व्हॉट निलेश चोरगे सुद्धा सांगत होता आज ना छोडूंगा तुझे, आणि सिद्धेश सुद्धा सांगतोय की मैं भी तुम्हें नहीं छोडूंगा. आणि काय सुंदर झेल टिपला विशालने. काऊकोणाने व्हिडिओ केकच्या दिशेने डीप मध्ये एक जल्लोष झाला तो झेल टिपल्यानंतर, आणि मैदानामध्ये पूर्णपणे ज्या आशा उंचावल्या होत्या त्या आशा अगदी खाली गेलेल्या आहेत. त्या आशावरती पाणी फेडलंय गोलंदाज सिद्धेश भोईरने. झेल बाद केलं ते म्हणजे निलेश चोरगेला. 2 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. दोन्ही मोठे फटके येणं अपेक्षित आहे. एक चौकार एक षटकार किंवा दोन्ही षटकार मारणं गरजेचं आहे. चेसिंग इज द कंपल्सरी. मॅच आणली होती निलेश चोरगेने, परंतु त्यानंतर सिद्धेशचं आपण कौतुक केलं पाहिजे की त्यांनी अचूक मारा केला आणि निलेश चोरगेची फटकेबाजी थांबवली, धावांचा आलेख थांबवला, हात खोलू दिला नाहीये. आणि सिद्धेश भोईरला इथे बक्षीस आहे, सामना इथे जिंकून दिला तर हिमेश माळीकडून. 2 चेंडू 10 धावांची गरज. नवीन फलंदाज आयुष भोईर, अतुल भोईर, अतुल भोईर. ओ पहिला अचूक चेंडू. गौतम पाटील धावतायत धावतायत पळतायत, बघा त्यांची रनिंग. ओ माय गॉड, काय रनिंग आहे ती.
असं वाटतं की आपला एक पाऊल पडतो त्याचे 4 पावलं पडत होती. किती वेगाने धावत पळत होते गौतम पाटील. क्या बात आहे, जबरदस्त. 2 चौकार वाचवले त्यांनी, 2 चौकार वाचवले आणि आपल्या संघाला त्यांनी 4 पाऊल दूर नेले. वा, पुढे नेले गौतम पाटील. क्या बात आहे, जबरदस्त. टाळ्या. शेवटचा चेंडू आहे. अगदी आता औपचारिक बघा, फिल्डिंग बघा ती बघा. ओ माय गॉड, आधी सुद्धा त्यांनी 30 सर्कलमध्ये चौकार वाचवला होता. अगदी आता सीमा रेषेच्या जवळ चौकार वाचवलाय गौतम पाटील यांनी. माझी उंची कमी आहे पण तो माझी कीर्ती महान आहे सांगत असताना गौतम पाटील. सामना टर्न केलाय गोलंदाज सिद्धेश भोईरने. लास्ट टू गो. आणि अशा प्रकारे सामना जिंकून दाखवलाय सिद्धेश भोईर. गौतम पाटील साहेबांचं करूया आपण अभिनंदन. अभिनंदन टीम क्रिशा 11चं, ज्यांनी धावा डिफेंड केल्या. 53 धावा डिफेंड केल्या आणि सामना इथे जिंकून दाखवला. कौतुक करूया आपण पियुष 11चं, ज्याने झुंज दिली या सामन्यामध्ये. सो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर आयुष इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने ठोकल्या 39 धावा 13 चेंडूंमध्ये. आणि सिद्धेश भोईर आपण पण या, तुमच्यासाठी सुद्धा बक्षीस हिमेश माळीकडून. तुम्ही सामना जिंकून दिला, खेचून आणला. जो जात होता त्या षटकाराने अगदी अशा उंचावल्या होत्या. निलेश चोरगेने षटकार खेचला परंतु त्यानंतर तो मोमेंटो राखू शकला नाहीये सामन्यामध्ये. या दोघे पण या, आयुष भोईर आणि सिद्धेश भोईर दोघांनी यायचंय. तेरा चेंडूमध्ये 39 धावा कुटणारा आयुष भोईर ठरला सामन्याचा शिल्पकार. गौतम पाटील साहेब जबरदस्त. आणि गौतम पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये सिद्धेश भोईर आणि आयुष भोईरसाठी. वा, या बक्षांची खैरात. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया आयुष भोईरला. सुंदर ट्रॉफी. भाऊ शेंडे साहेब ज्याच्या शुभ हस्ते आपण देतोय आयुष भोईरला सुंदर ट्रॉफी त्याच्या सुंदर खेळाबद्दल. त्यानंतर सुंदरजी पाटील आहेत आपल्यामध्ये, सुंदरजी भोईर. सुंदरजी काका आपण सुद्धा द्या. आपण टी शर्ट देतोय, सुंदर टी शर्ट DPLचं, दामनगाव प्रीमियर लीग आयुष भोईरसाठी. सुंदर भोईर यांच्या शुभ हस्ते. आणि मेडल गौतम पाटील यांच्या शुभ हस्ते इथे प्रदान केलं जाईल. आयुष भोईरच्या गळ्यामध्ये सुवर्ण मेडल त्याच्या सुंदर खेळाबद्दल. आणि 500 रुपये सुद्धा देतील गौतम पाटील, आयुष आणि सिद्धेश दोघांना. 500 दोघांसाठी. आयुष 39 धावा कुठल्या? 2 मिनिटं बोलावं लागेल. चांगला खेळलायस यार. सिद्धेश भोईरची चांगली बॉलिंग सुद्धा बघितली. आपण सिद्धेशशी संपर्क साधूया. सिद्धेश, शेवटचं षटक हाताळत होता, 17 धावा करायच्या होत्या. पहिला षटकार आला निलेशच्या बॅटमधून, तेव्हा तुझ्या मनात काय चाललं होतं? काय चाललं नव्हतं, प्रेशरमध्ये नव्हतं. दिगंबर भाऊंनी माझा विश्वास ठेवून बॉलिंग दिली तर मी 100% द्यायचा प्रयत्न केला. तू काय ठरवलं जेव्हा षटकार आला तेव्हा तुम्ही चेंडू कसा टाकायचा हे ठरवलं? काय ना, आयुष बोलला का ऑफ टू ऑफ बॉल ठेव, काय ना कोण नाही मारणार, घाबरू नको. क्या बात आहे. म्हणजे तुझं मनोबल वाढवलं गेलं. कसा आनंद घेतला DPLचा सामना जिंकण्यासाठी? तुम्ही काय शर्तीचे प्रयत्न तर केले, 100% दिले तुम्ही तुझं, पण तुझ्या टीमकडून काय अपेक्षा होत्या? टीमकडून काही अपेक्षा नव्हत्या. आयुष भोईर खेळला तेवढाच बस. चांगला बॅटिंग सुद्धा केली तुम्ही, त्याच्यामध्ये भर घातली चांगली बॉलिंग करून. हा होता सिद्धेश भोईर. आणि आपण पाहिलं आयुष भोईरने 19 धावा कुठल्या.
दोन्ही पण ठरले सामन्याचे शिल्पकार आणि मी दिगंबर पाटील सुद्धा आपण पाहतोय ज्यांनी सुद्धा या सामन्यामध्ये मजा आणली. गौतम पाटील सुद्धा मजा आणली. वळी आपण दुसऱ्या पुढच्या सामन्यासाठी मैदानामध्ये फिल्डिंग सजले, सामना सजतोय आणि कॉमेडी बॉक्समध्ये इथे सजावट करतील आमचे योगेश पाटील सर, व्हॉइस ऑफ PTC. धन्यवाद मनोज कारवे सर. तर पाहू शकाल या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. मावू 11 विरुद्ध जय हनुमान या दोन संघामध्ये ही लढत तुम्ही पाहू शकाल. टॉस जिंकला या ठिकाणी मावू 11 संघानं प्रशांत भुईर फार्म टीम आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी शतरक्षक गणाचा त्यांनी मात्र निर्णय या ठिकाणी स्वीकारला जय हनुमान स्पोर्टच्या विरोधात. आणि पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाले. पहिल्या सामन्यातील हिरो ठरला या ठिकाणी 0 असंच म्हणावं लागेल. मचिंद्र मात्र या ठिकाणी बाद झालेले आहेत. मचिंद्र आणि सचिन हे दोन सलामीवीर बॅटर आपण पाहिले. एकूण 4 षटकांचा मात्र सामना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर पॉवर प्लेच्या खेळामध्ये या गोलंदाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान संघाच्या वतीनं. माऊल्यांच्या संघाच्या वतीनं पाहिलं तर या ठिकाणी पहिलं षटक मार्गस्थ आहे. या अगोदरचा सामना सुद्धा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचला होता. परंतु आपण म्हणतो ना की जो जितावं सिकंदर आणि अखेर क्रिशा 11 संघानं दिगंबर पाटील आणि गौतम पाटील फार्म टीम या संघानं मात्र अखेर एक विजय या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न तिथे मात्र केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र पावलांचा वापर अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चिडलं मात्र पाठवलं वाईड लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर जाणारा हा दर्शनीय चौकार. पाहू शकाल पावलांचा वापर केला मिड ऑफला मात्र त्या ठिकाणी बीट केले गेले आणि परफेक्टली पॉवर प्लेचा फटका मात्र फलंदाज सचिनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली बाउंड्रीज पाहिली आपण जय हनुमान स्पोर्टच्या इनिंग मध्ये. फलक्यावरती आपण धावा पाहतोय. एक गडी बाद 5. तुषार आणि या सचिन हे दोन फलंदाज पाहतो आपण खेळपट्टीवरती आहेत. हो या ठिकाणी पाहू शकाल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फलंदाज सचिनच्या वतीने आपण पाहिलेला आहे. परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र ऑनचला टर्न केले या वेकंड एरिया आहे. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूचा मात्र पाठलाग करता क्षेत्ररक्षक रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला मात्र फेल करतायत. तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. रामानं मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केली. पहिल्या चेंडू पाहिला तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. तदनंतर आपण चौकार पाहिला. त्याच्यानंतर डॉट चेंडू पाहिला. तदनंतर दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे सर्व काही या षटकामध्ये पाहायला मिळालं. परंतु एखादा मोठा मॅक्सिमम स्ट्रोक या पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाज सचिन किंवा तुषारच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न फुलटॉस होता परंतु एलिव्हेशन मात्र त्या ठिकाणी जुळलं नाही आणि त्याचा संघाने मात्र पंचाचा मात्र या ठिकाणी लेग बायचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. अवांतर धाव तिथे मात्र आपण पाहतोय आणि अवांतर धावणे संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मावू 11 आणि जय हनुमान या दोन संघामध्ये आपण पाहतो. या सामना मावू 11 संघाने पहिला सामना खेळत असताना मात्र तो सामना गमावला होता आणि आता मात्र त्याला कुठेतरी विजयाचा शोध आहे आणि त्या विजयाच्या शोधात असताना मात्र नाणेफेकी जिंकल्यानंतर त्यांनी प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. जबरदस्त ऑन साइडला पिकअप शॉट चेंडूला पाठवला अगदी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हा षटकार. ओहो काय जबरदस्त अगदी डोळ्यांच्या समोर हा फटका एक्झिक्यूट केला आणि परफेक्टली मिडलिंग पाहिला आपल्याला आणि कुठला क्षेत्रक्षक डीप स्क्वेअरला कडे ठेवतो आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी पंचांनी हा निर्णय रिटर्न केलाय. इट इज फॉर यस 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू मात्र सेमी रेषेच्या बाहेर निघाला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र चौकार पाहिला आपण शेवटच्या चेंडूवरती आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धाबा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर जो पुढील सामना आहे मायरा 11 विरुद्ध ओमसाई या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आजच्या दिवसातील हा 10वा सामना असेल.
मायरा 11 विरुद्ध ओमसाई. अनेक आपल्याला चढ उतार या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. जे सामने पहिल्या फेरीमध्ये निघेच पराभूत झाले होते ते संघ, परंतु त्या संघाचा पात्र या ठिकाणी परफॉर्मन्स दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. इथे मात्र आपण पाहतो एक गाडाच्या मोबदल्या 4 षटकांची लढत पाहतो या ठिकाणी. आणि पाहू शकाल दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज आकाश. हो इथं मात्र पंच केलाय पॉइंटच्या डोक्यापर्यंत चेंडू मात्र या ठिकाणी जाईल वेगाने बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक आणि काय चांगली फलंदाजीच्या वतीने आपण पाहतोय. एक्झॅक्टली सचिनच्या बॅटमधून मात्र आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. तुषारने सुद्धा मात्र चांगला स्ट्रोक सजवला, कारण पहिल्या चेंडूवरती जाता असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर चौकारानं आपण त्यांनी खातं उघडलं होतं, परंतु या ठिकाणी पाहू शकाल दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मात्र या ठिकाणी विकास हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आपल्या संघाचा मात्र विकास या ठिकाणी हा गोलंदाज करेल का? चौकाराने त्याचं मात्र स्वागत केलंय. इथं मात्र पुन्हा ऑन साईडला टेंक केला, फरक आवेद केला, परंतु लॉंग लेगकडे मात्र कुठला क्षेत्ररक्षक नाही. जोपर्यंत बॅकवर्ड स्वेलेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय, थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. आणि या ओव्हरमध्ये हा सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय फलंदाज सचिनच्या बॅटमधून. पाहू शकाल या ठिकाणी ज्यावेळी फटक्या त्याने एक्झिक्यूट केले त्यावेळी चेंडूवरून त्याची नजर थोडीशी बाजूला झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून मात्र ही चूक पाहिली आपण. आणि त्याच अनुषंगानं 4 धावा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. खूपच वेगाने आता मात्र धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 20 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रमाणे चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जय हनुमान स्पोर्ट्स संघ मात्र पाहायला मिळतोय. अच्छे बल्लेबाजी अभी तक दोनों बल्लेबाजों से यह देखने को मिल रही है. फिर से एक बार गेंदबाज मुड़ते हुए फुलर लेन की गेंद थी, यहाँ पर रनआउट होने की खतरा और यहाँ पर फलंदाज बाज झालाय रनआउटच्या माध्यमातून. दुसरा धक्का लागेल या ठिकाणी जय हनुमान स्पोर्ट्स संघाला. एक्झॅक्टली ट्रायवेल जर आपण प्रयत्न केलेच नाही तर मात्र त्या प्रयत्नामध्ये यश मिळणार नाही. आणि तो प्रयत्न फलंदाजाने इथे मात्र रन धाव तिथे मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला सचिन. परंतु बाद होण्यापूर्वी जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य मात्र चांगल्या पद्धतीने पार पाडलं. 15 धावांचं योगदान आपल्या संघाला देत असताना आणि आतापर्यंत जे 2 फलंदाज जय हनुमान संघाने गमावले ते दोन्ही फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. पण फलंदाजांना आतापर्यंत एकही सफलता या ठिकाणी प्राप्त करता आली नाहीये. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या फलंदाज असेल जय हनुमान स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ओहो फुलटॉस समोरच्या दिशेने जबरदस्त मात्र कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर निघून जातोय भरपूर वेगानं. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त गॅप शोधला त्या ठिकाणी. अगदी कव्हरच्या दिशेने मात्र नक्की क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर हा चेंडू होता, त्यांना मात्र थांबवता आले नाही. आउटफील्ड सुद्धा मात्र भरपूर फास्ट आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी हा चौकार पाहिला आपण बॅटरच्या माध्यमातून. तुषार चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत त्यांनी 2 चेंडूचा सामना केला आणि 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्यांनी आतापर्यंत लगावले. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र खेळायचा होता. ऑफ साईडला मात्र पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु गुडलँड स्पॉटवरून चेंडू मात्र या ठिकाणी चेंडूला उचली मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठल्या प्रमाणे चेंडूवरती धाव मात्र मिळाली नाही. रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहिलं, कारण पायांची हालचाल सुद्धा मात्र त्या ठिकाणी करता आली नाहीये. फुटवर तिथे मात्र पाहायला मिळालं नाहीये आणि त्याच अनुषंगाने धावसंख्या स्थिर पाहतोय आपण. 2 गडी बाद 24 धाबा 24. ओ इथे मात्र पहा शक्तीपेक्षा युष्टिका श्रेष्ठ आहे त्याचं उदाहरण देत असणारा फलंदाज तुषारची हुशार कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याच्या बाटमधून आलाय अजून एक दर्शनीय स्ट्रोक. 4 धावांसाठी हा चौकार.
काय सुंदर कामगिरी पहा, अगदी डिलाइटफुल स्ट्रोक पाहिला आपण. शॉट बॅकवर्ड पॉइंटला मात्र शत्रक्षक होते, त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र काढण्यामध्ये त्याला यश मिळाले. आणि आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पाहू शकाल हे वेगवेगळे अँगल्सनं मात्र हा रिप्ले तुमच्या स्क्रीन समोर स्क्रीनवरती बिग बॉस ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केले जात आहे. आणि साफसुथरा टेलिकास्ट त्यांच्या वतीने आपण पाहतोय. आणि अशा रीतीने मात्र साफसुथरे फटके फलंदाज तुषारच्या वतीने सुद्धा आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. आणि या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल विकासनं आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये एकूण 16 धावा खर्च केला, म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इसके बाद होने वाला मुकाबला मायरा 11 वर्सेस ओम साई. चालू आहे मायरा 11 आणि ओम साई, निर्मित स्फोट आणि शिवन ना बाकीच्यांनी उद्या 12 वाजता यायचं. तुम्ही ऍडजस्टमेंट करून आता कोणाला तरी पाठवून द्या. कोणी आलोच करतो, बाकीच्यांनी महत्वपूर्ण सूचना सांगू. तर मित्रांनो लक्ष असू द्या, जो सामना सुरू आहे माऊ 11 वर्सेस जय हनुमान स्पोर्ट. आणि यानंतर अजून 2 सामने होणार आहेत. मायरा स्पोर्ट विरुद्ध जय हनुमान सामना सुरू आहे. तदनंतर तुम्ही पाहू शकाल माऊ 11 आणि जय हनुमान सामना सुरू आहे. तदनंतर मायरा 11 आणि ओम साई या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. आणि निर्मित स्पोर्ट आणि शिवांश 11 हा आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल. परंतु उद्या ठीक 12 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. आणि उद्या पहिला सामना असेल विराज 11 विरुद्ध जय पारधी बाबा. तदनंतर दुसरा सामना असेल द्रोण 11 विरुद्ध महाकाल 11. तिसरा सामना असेल पीश 11 विरुद्ध निर्मित स्फोट. आणि चौथा सामना असेल जय हनुमान विरुद्ध विराज 11. तर ठीक उद्या आपण 12 वाजता शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात केली, जबरदस्त पुलचा फटका गॅप तिथे शोधलाय, मौका भी दिया और चौका भी दिया. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो. सलगचा दुसरा चौकार कुणालच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सतीश माली थोडस मागणा ठरतोय. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल पुलचा फटका झेल होण्याची तिथे मात्र संभावना होती, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप केले गेला. आणि पहा आपल्याला सतीश मालीचे हावभाव आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे प्रिन्स मूवीज ही वाहिनी आपण पाहतोय काय जबरदस्त त्या वाहिनीनं उंच भरारी घेतलेली आहे. 10 PL पर्यंत वाहिनी पोहोचलेली आहे. अतिशय सुंदर टेलिकास्ट त्यांच्या वतीने आपण पाहतोय. आणि धावफलकावरती धाबा वेगाने आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धाबा. पुन्हा आता मात्र विस्तामिक फटका शत्रक्षक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतो. एका हाताने तिथे झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यात अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी चेंडू धरतीवरती दान झाला. आणि पहा चेंडू शोधतायत आणि शोधता 3 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आजच्या रात्रीतील मित्रांनो अजून या सामन्यानंतर 2 सामने आपण खेळणार आहोत. त्यापैकी तुम्ही मायरा 11 आणि ओम साई संघाला इनॅक्शन मध्ये पाहणार आहात या सामन्यानंतर. आणि आजच्या रजनीतील शेवटचा सामना असेल निर्मित स्फोट विरुद्ध शिवांश 11. हो पाहू शकाल या ठिकाणी चांगल्या चेंडूची मात्र हाताळणी अगदी फुल्लर लेंथ होते आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होईल. आणि अशा रीतीनं आपण पाहू शकाल तिसरा धक्का लागतोय जय हनुमान स्पोर्ट्स संघाला. फलंदाज बाद होईल या ठिकाणी तुषारने चांगला खेळ आज प्रस्थापित केला आहे, कारण एक्झॅक्टली 5 चेंडू त्यांनी मात्र फेस केले. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एकही सिंगल नाही, एकही डबल नाही, एकही तिहेरी नाही, एकही षटकार नाहीये. 3 चौकाराच्या मदतीने 12 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि तदनंतर नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय भावेश भोईर. 15.60 गतीने आतापर्यंत धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे मात्र पाहू शकाल फटका हवेत केला, मिस्टामिक उंची जास्त, शत्रक्षक चेंडूच्या खाली पोहोचतायत, पकडला झेल, अजून एक विकेटचं पतन. तुच्छलमय आहे अशी स्थिती आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. या अगोदर पाहिलं तर आपण तुषार बाद होता आणि आता मात्र तुषारच्या पाठीमागे कुणाल सुद्धा मात्र माघारी परतले. त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले. वैयक्तिक 11 धावांचं आपल्या संघाला योगदान तो देत असताना एकूण आपण जर विचार केला तर 4 चेंडू त्याने फेस केले, 2 चौकार पाहिले.
आणि या दोन चौकारे सह्यानं 11 धाबांचं आपल्या संघाला योगदान देत असताना धाव फलकावरती धाबा आपण पाहतो एकूण 4 गडी बाद 39 धाबा. चांगली वापसी आणि जबरदस्त पलटवार सतीश मालीच्या वतीने आपण पाहतोय. कारण पहिल्या 3 चेंडूचा आपण विचार केला तर तब्बल 11 धावा त्याने खर्च केला होता, परंतु मागील 2 चेंडूचा आपण जर विचार केला तर एक रनआउटच्या स्वरूपात त्याला विकेट्स प्राप्त करता आली. तदनंतर झेलबाच्या स्वरूपात फलंदाज पुलांना मात्र संधी निर्माण झालेली आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली झेपावतोय आणि पाहू शकाल सतीश मालीला मिळणारी ही दुसरी सफलता पाहायला मिळत आहे. अशा रीतीने मात्र 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपूर्ण झाला. पाहू शकाल रिप्लेमध्ये टॉपेज लागला, चेंडू मात्र बराच वेळ हवेत राहिला पाहू शकाल या ठिकाणी. आणि यष्टीरक्षक पाहिले तर आपण यष्टीच्या भूमिकेमध्ये एक्झॅक्टली पाहिले तर कुठल्या प्रमाणे त्याच्याकडून चूक झाली नाही. अगदी घारीची नजर चेंडूवरती त्यांनी दाखवली आणि झेल त्या ठिकाणी मात्र त्यांनी समाप्त केला. आणि अशा रीतीने पाहू शकाल जय हनुमान स्पोर्ट्स संघाला मात्र लागणारा हा 5वा धक्का आपण पाहतोय. आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर तब्बल 11 धावा सतीश मालीने खर्च केला आणि प्रमुख 2 विकेट्सला मात्र या ठिकाणी बाद करण्याची संधी मिळाली. 39 धावा 13च्या धावगतीने आतापर्यंत धावा संख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि जर याच अनुषंगाने जर धावा येत राहिल्या तर मात्र पहिल्या इनिंगमध्ये कुठेतरी 50 धावांच्या पुढे आपल्याला हा आकडा पाहायला मिळू शकेल. आणि तोच आकडा आता मात्र डोळ्यासमोर ठेवत असताना मात्र दोन्ही फलंदाज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील का. भावेश भोईर अजूनही मात्र खेळपट्टीवरती आहे, त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या षटकाला आता मात्र या ठिकाणी सुरुवात करेल गोलंदाज मोनिश ठाकरे. तर यानंतर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे. ओम साई विरुद्ध मायरा 11. ओव्हर द विकेट मात्र गोलंदाज मोनिशने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस लेंथ होती, परंतु तिथे मात्र पुन्हा एकदा चूक घडली, झेल ड्रॉप झाला आणि फलंदाज भावेश भुईरला मात्र त्या ठिकाणी जीवनदान दिलं गेलं. आणि मात्र हा जीवनदान कुठेतरी येणाऱ्या काही क्षणामध्ये कदाचित माऊ 11 संघाला मात्र महागात सुद्धा पडू शकतात. कारण आपण भावेश भोईरचा विचार करताना एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला मात्र या ठिकाणी वारंवार संधी मिळते आणि त्या संधीचं मात्र सोनं करेल का. 41 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. ओहो रिवर्सचा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग आणि त्याच मिसफिल्डच्या जोरावरती चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला आणि निघून जातोय अगदी डीप पॉइंटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अल्टी पलटी फटके आता मात्र पाहायला मिळत आहेत. 5 ज्या फलंदाजाला जीवनदान मिळाला आता मात्र त्याच फलंदाजा बाटमधून आता मात्र दर्शनीय स्ट्रोक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शतरक्षक होते शॉर्ट पॉईंटला, परंतु त्याच्याकडून चूक घडली आणि त्याचा मात्र भुर्दंड कुठेतरी आपण जर पाहिलं तर माऊ 11 संघाला मात्र नक्कीच भोगावा लागतोय. कारण क्रिकेटचा खेळ आहे, एक छोटी चूक सुद्धा तुमच्या संघाला भारी पडत असते, महागात पडत असताना ती चूक कुठेतरी आता मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. ओहो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परफेक्टली ब्लॉक होलमध्ये चेंडूची हाताळणी, काय जबरदस्त वेगवान डिलिव्हरी, अगदी वाईड यॉर्कर लेंथ. आणि हे पहा त्या चेंडूचा मात्र कुठल्याही प्रमाणे भावेश भोईरकडे मात्र उत्तर नव्हतं. एवढ्या चांगल्या चेंडूची फेकी मात्र या ठिकाणी मोनिश ठाकरेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. 45 धावा धावफलकावरती 5 गडाच्या मोबदल्यात अजूनही पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी रिव्हर्सचा फटका बाहेर काढला होता आपल्या भात्यातून फलंदाज भावेश भोईरनं, परंतु त्याच्या अंगलिकेला असंच म्हणावं लागेल. कारण जेव्हा आपण पाहतो की सरळ बॅटिंग फटके येत नसतात तेव्हा मात्र फलंदाज कुठेतरी अल्टीपल्टी फटके खेळण्याचे प्रयत्न करत असतात. परंतु या ठिकाणी पाहू शकाल सलगचा दुसरा निर्धार चेंडू मात्र गोलंदाज मोनिश ठाकरेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र घर सोडलं होतं, पावलांचा वापर केला होता, ऑनसाईडला टर्न केला, अगदी पाहू शकाल काऊ कॉर्नरकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला, थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याच अनुषंगाने दुसरे धाब्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होते. धक्का क्रमांक 6 लागेल या ठिकाणी जय हनुमान
स्पोर्ट्स संघाला. अक्षय इथे मात्र बाद झाला आणि त्याचा मात्र त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज पाहायला मिळतो. या 8व्या क्रमांकावरती विनय आलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. ओहो, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली या चेंडूची खराब आहे. आणि आता मात्र पाहू शकाल की मैदानावरती थोडासा ड्यू फॅक्टर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा सुद्धा मात्र या ठिकाणी गोलंदाजाचा मात्र फायदा उचलू शकतात. कारण अशा क्लायमेटमध्ये मोठे फटके सजवणं एवढं इझिली नाहीये. परंतु जो स्कोर इथे मात्र उभा केला आहे आतापर्यंत जय हनुमान संघाने एक चांगला टोटल आपण म्हणू शकतो. कारण इथून अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि धाफलक्यावरती 47 धाबा जोडल्या गेल्या. एखादा मोठा फटका 50च्या पुढे आकडा मात्र इथे पाहायला मिळू शकेल. आणि तो प्रयत्न मिस्टर भावेश भोईर करेल का? अपेक्षा तर नक्की सर्वांच्या आहेत. ओहो, तोच प्रयत्न झाला होता परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. आणि अशा रीतीनं या ठिकाणी पाहू शकाल पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 47 धाबा प्रथम बॅटिंग करत असताना मात्र जय हनुमान स्पोर्ट्स संघाने इथे जोडल्या गेल्या. आणि 48 धाबांचं लक्ष मात्र या ठिकाणी उभा केला मावू 11 या संघासमोर. त्या धाबांचा पाठलाग होईल की नाही तत्पुरती आपण पुढील सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न करू. ओम साई विरुद्ध मायरा 11 या 2 संघादरम्यान पुढील नाणेफेकी इथे मात्र संपन्न होणार आहे. नाणेफेकीसाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय